क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शिक्षकांना न्याय क्रीडा शिक्षकांना न्याय भारत माता की जय। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये उपोषणाचा सिलसिला हा मोठ्या प्रमाणात चालू असून शिबेच्या जिल्हा रुग्णालयाच्या समोर या ठिकाणी अजून एक अन्नत्याग उपोषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते म्हणजे कंटाटी कला क्रीडा व संगणक शिक्षक कृती समितीचं अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी चालू आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, त्यांची पुढची दिशा कशी असणार, त्या संदर्भात आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। साहेब, काय नाव आपलं आणि आपण कशासाठी अन्नत्याग आंदोलन करणार आहात आणि आपली पुढची दिशा आपली कशी असणार, काय सांगाल? माझं नाव आकाश श्याम निकम, मी कंत्राटी क्रीडा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे। या ठिकाणी आम्ही सर्वच महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागात कार्यरत असलेले कला क्रीडा संगणक शिक्षक यांनी अन्नत्यागचा इशारा दिलेला आहे। कालपासून आम्ही या उपोषणाला बसलेलो आहे आणि प्रामुख्याने आंदोलन पुकारायचं कारण असं का आज 1.5 वर्षांपासून आमच्या नियुक्त्या रखडल्या आहे। 2018ला सरळ सेवेने भरती झालेली आहे आणि भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकताप्रमाणे झालेली आहे। मेरिटच्या बेसिसवर आम्हाला आज या नोकऱ्या मिळाल्या आहे। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आउटसोर्सिंग हा विषय आला, कोरोना काळानंतर आमच्या सर्वांचे आदेश थांबवण्यात आले। आउटसोर्सिंग कसं आमच्या कानावर पडलं त्याच वेळेस आम्ही कोर्टात धाव घेतलेली आहे। मुंबई हायकोर्टात आमचे वकील सिनियर ॲडव्होकेट नरेंद्र बांदिवाडेकर साहेब आहे, कनिष्क वाघवसे साहेब आहे, ॲडव्होकेट विनय कुंभार आहे आणि मार्गदर्शक भोसले सर आहे। कोर्टाच्या डायरेक्शन अतिशय क्लिअर आहे का जोपर्यंत या शिक्षकांचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत यांना कामावरनं काढू नये। आमच्या या नियुक्त्या 11 महिन्याच्या होत्या, त्यामुळे आमच्या याच्यात स्पष्टपणे असा उल्लेख आम्ही पुढील 11 महिन्यासाठी आदेश मागतच नाही, कारण की 11 महिन्यात जर हा निकालच क्लिअर झाला नाही तर परत पुढे पिटिशन दाखल झाली असती। पण सचिवांकडनं आणि हे जे काही अधिकारी वर्ग आहे यांच्याकडनं त्या कोर्टाचं जे काही सूचना आहे ते वेगळ्याच सगळीकडे पसरवत आहे आणि त्यामुळे काय होतं, आमच्या नियुक्त्या रखडल्या आहे। मंत्री महोदयांपर्यंत पण वेगळाच विषय आहे। पण आज प्रामुख्याने पाहायला गेलं तर गेल्या 1.5 वर्षांपासून आमच्या नियुक्त्या रखडल्या आहे। संपूर्ण आश्रमशाळेत आज हे विद्यार्थी कला क्रीडा संगणक या विषयांपासून वंचित आहे। आज एकीकडे तुम्ही बघताय जिल्हा क्रीडा अधिकारी असतील, संपूर्ण तालुक्यात आज विविध प्रकारे DSOच्या तालुकास्तरीय मीटिंग होत आहे का आता शालेय क्रीडा स्पर्धा एकीकडे चालू होणार आहे, पण आपले हे आदिवासी विद्यार्थी या स्पर्धेपासून वंचित राहणार आहे। यासाठी जबाबदार कोण? आज तुम्ही बघताय एकीकडे कला शिक्षक आहे तर ATD या सगळं एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा असतात, या विषयांपासून विद्यार्थी वंचित राहतात, या परीक्षांपासून ते मुकणार आहे। याच्यात विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान आहे। संगणक शिक्षक शाळेवर नसल्यामुळे आज ते जे काही संगणक लॅब आहे अक्षरशः धूळकात पडलाय। आमचे काही प्रतिनिधी शाळेवर जाऊन आले, संगणक शिक्षक जाऊन आले, टाळा लागलेला आहे त्या संगणक लॅबला। प्रचंड खर्च करून आज तुम्ही बघता एकीकडे मोदी सरकार बसलेले, वरून एवढा निधी येतोय, प्रचंड निधी येतो, पण खाली इम्प्लिमेंट का होत नाहीये? काय एवढा भ्रष्टाचार आहे? काय कारण आहे आज ते संगणक लॅब धूळकात पडलेले आहे? शासनाने बऱ्याच वर्षापासून शिक्षकांची भरती केली नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रिक्त जागा आहेत आणि शासनाचा असा विचार आहे की जे रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांनाच मानधनावर ठेवण्यात येईल असा देखील चर्चा चालू आहे आणि तसा प्रयत्न चालू आहे। त्या संदर्भात आपण काय सांगाल? तसा प्रयत्न असेल सर तर नक्कीच आमच्याकडनं एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल का सध्या स्थितीला आमचे ऑन रेकॉर्ड 720 शिक्षक कला क्रीडा संगणक शिक्षक आहे। त्यांनी सरळ या शिक्षकांना समायोजन करून घ्यावं। इतर ठिकाणी जसे तुमचा क्रायटेरिया त्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी, त्याच्यात आमची काय हरकत नाही, पण लवकरात लवकर आमची नियुक्ती आम्हाला मिळायला हवी। तुमच्या आंदोलनाची दखल जर शासनाने घेतली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार, पुढची दिशा काय? सर, शासन आमच्या आंदोलनाची दखल नक्कीच घेईल असा आमचा प्रयत्न आहे, पण तरी देखील शासनाने याची दखल घेतली नाही तर येत्या 16 तारखेला एक विक्रमी आंदोलन होणार, त्याची दखल नक्कीच शासन घेईल। नक्कीच काही महिला आंदोलनकर्त्या देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल मॅडम, तुम्ही महिला आंदोलनकर्त्या आहात,
शासन नेहमी महिलांचा विचार करत असतं, महिलांसाठी नेहमी योजना राबवत असतं, पण एक तुम्ही नोकरीपासून वंचित आहात, काय शासनाला सांगाल, काय विनंती कराल? आमची एवढीच विनंती आहे की शासनाने आमची थोडीफार दखल घ्यायला हवी की एवढा लांब असतात ह्या स्कूल, पाड्यावर असतात, पण तरी देखील आम्ही आमची पूर्ण फॅमिली सोडून तिथे जातोय, तिथे राहतोय. 5 वर्ष आम्ही सर्व्हिस दिलेली आहे, पण तरी देखील या शासनाला आमच्याविषयी काहीच कसं नाही वाटत. याच्याविषयी आम्हाला फार मोठी खंत वाटते सर. आपण काय सांगाल ताई, कुठून आलात आपण, आपलं नाव? माझं नाव अश्विनी माळी, मी नाशिक प्रकल्पाची आहे. माझं एवढंच सांगू इच्छित सरकारला की आम्ही काहीतरी म्हणजे आमचं सगळं एफर्ट्स त्या मुलांमागे लावतोय. आज मुलं, आदिवासी मुलं कला, क्रीडा, संगणक ह्या 3 विषयांमध्ये मागे होते, काही प्रमाणात मागे होते. त्यांना आम्ही पुढे आणले, त्यांचे सुप्त गुण त्याच्यातून बाहेर काढलेले आहे आणि त्या गुणांना कुठेतरी वाव मिळत होते, कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळत होता. तेवढ्यात आमच्या नियुक्त्या यांनी रखडल्या आणि त्यामुळे सगळ्या मुलांवर परिणाम होतोय. आदिवासी सगळे मुलं ह्या सगळ्या विषयांपासून वंचित होत आहे. जसं की क्रीडा क्षेत्रात मुलं नॅशनल पर्यंत जात होते, त्यांना चांगले सर्टिफिकेट्स मिळत होते, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळणार, पण कुठेतरी शासनाने याची दखल घेतली नाही. तसंच कला क्षेत्रात ATD झालं, DED, म्हणजे असं मुलं त्याचं ज्ञान घेत होते, चांगल्या पद्धतीने मुलं शिकत होते, छान छान चित्र काढत होते आणि मुलांना त्या विषयात ज्ञान मिळत होतं. मुळात म्हणजे त्यांना कला आणि मुळात आदिवासी ही जी मुलांची संकल्पना आहे आणि जी संस्कृती आहे ती कला विषयात त्यांना खूप असं पारंगत आहेत ते मुलं. फक्त थोडं जर त्यांना ज्ञान दिलं तर ते मुलं उच्च स्तरापर्यंत जातील. म्हणजे आणि संगणकचं बी तसंच झालं की संगणक त्यांना कम्प्युटर पासून ते खूप वंचित होते, पण जसे संगणक शिक्षकांची नियुक्ती तिथे दिली तर त्यांना त्यातलं लॅब, कम्प्युटर, कीबोर्ड, माऊस यापासून सुरुवात केली शिक्षकांनी आणि सगळ्या विषयांचं ज्ञान देऊन आज आमच्या नियुक्त्या रखडल्या गेल्यामुळे सगळे वंचित झाले. तुम्हाला नियुक्त्या न देता सामावून घेत नाही, त्याबद्दल सरकारचं म्हणजे काय वाटतं तुम्हाला? सरकारचा काय विचार असेल, का सरकार का असं करत असेल, काय वाटतं? आता ते सरकार असं का करतंय हा आम्हाला खूप मोठा प्रश्न आहे. आमचे सगळे वर्कलोड, त्यांनी असं म्हटलं होतं की तुमचा वर्कलोड भरत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला बाह्यस्रोतातून भरणार आहोत. पण असं नाहीये सर, आमचं वर्कलोड पूर्णपणे भरतोय, पूर्ण तासिका म्हणजे तासिका बेस त्यांनी आमचा वर्कलोड मागितला, आम्ही सगळा दिला, पाठपुरावा केला, सगळं ओके असतानाही त्यांनी आमच्या नियुक्त्या रखडल्या. आम्हाला म्हणजे समायोजनासाठी पण त्यांनी नकार दिलाय. ही मोठी खंत आहे. आणि आज आपल्याला ऑलिम्पिकमध्ये जर मेडल हवं असेल तर कुठून तरी ग्राउंड लेवलवर सुरुवात केली पाहिजे ना ह्या गोष्टीसाठी. जर तुम्ही ग्राउंड लेवलच बघत नसाल तर वरती काय मिळणार आहे? जर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण होतं ही जी संकल्पना आहे ही इथे लागू होते ना, की जर तुम्ही शिक्षकच देणार नाही तर मुलांना काय मिळेल, असा आमचा सरकारला प्रश्न आहे. नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर या शिक्षकांच्या जेव्हा नियुक्त्या झाल्या होत्या त्यांनी आदिवासी मुलांसाठी, गोरगरिबांसाठी मोठं सहकार्य त्या ठिकाणी केलं होतं. आपल्या ज्या कलाकौशल्य दाखवण्याचा प्रयत्न आदिवासी मुलं करत होते, परंतु शासनाने या नियुक्त्या रखडल्यामुळे आज आदिवासी मुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, असं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. म्हणून शासनाने विचार करून आमच्या नियुक्त्या कराव्यात हीच मागणी या ठिकाणी करताना आंदोलनकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचं जे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी चालू आहे, सरकारने वेळीच त्याची दखल जर घेतली नाही तर हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. म्हणूनच एकंदरीत आपण जर बघितलं तर हाकेच्या अंतरावर असलेलं आदिवासी विकास भवन त्याला तरी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांची जाग येणार का आणि त्यांच्याकडे बघायला वेळ मिळणार का, हा देखील गहन प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या अन्नत्याग आंदोलनाची शासन कशा पद्धतीने दखल घेतं आणि पुढं काय निष्पन्न होतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी सहकारी मित्र योगेश बागुलसह मी प्रकाश बागुल, नाशिक. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.